नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सायंकाळ. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2026 ज्याला परिवीक्षिका म्हटलं जातं, ज्यांनी मागच्या वेळेस म्हणजे 2025 मध्ये ऑनलाईन फॉर्म भरलेले होते त्यांना परत फॉर्म भरताचे आहेत किंवा नाही, आणि ज्यांचे राहिलेले आहेत त्यांचे कधीपासून फॉर्म भरायचे आहेत त्याचा अपडेट आपल्याकडे आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता काय अपडेट आलेला आहे. आता छत्रपती संभाजीनगर विभागीय उपायुक्त महिला आणि बाल विकास विभाग कधीचा आहे 6 ऑगस्ट 2026. इथं डेट सुद्धा मेन्शन केलेली आहे. ओके, आज आज आलेला आहे, त्याच्यावरती डेट 6 ऑगस्ट आहे, परंतु ते आज सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे. कोण पात्र ठरणार आहे, कोणाला फॉर्म भरता येणार आहे, त्याची शैक्षणिक पात्रता, त्याची वयोमर्यादा काय आहे, अनुभव लागणार आहे का, आणि ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांना पुन्हा फॉर्म भरावा लागणार आहे किंवा नाही, तर संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतोय. 15 ऑगस्ट जवळ आलेला आहे, आजची 8 ऑगस्ट आहे. तर आपण या 7 दिवसाकरिता मेगा ऑफर ठेवलेली आहे. 50% डिस्काउंट आहे बॅचवरती. 1499 रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच, जसं की अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे, नुकतीच सुरू झालेली आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर पाहता येणार आहेत, आणि तुमचा जो टायमिंग आहे तुमच्या वेळेनुसार, म्हणजे सायंकाळीच लेक्चर असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पीवायक्यू एमसीक्यू सर्व असणार आहे. पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. व्हॉट्सअप ग्रुप आहे, ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल. तुम्हाला लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. टी सिरीज असणारे 2000 प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहेत तुम्हाला. तसेच विविध जे क्षेत्रातील तज्ञ फॅकल्टी सुद्धा या ठिकाणी शिकवण्याकरिता असणार आहे. त्यासोबतच ज्यांना फक्त नोट्स हवी आहेत, ऑल इम्पॉर्टंट नोट्स, आयसीडीएस आणि न्यूट्रिशन पोषण अभियानची, यामध्ये सर्व घटकांचा समावेश आहे. घरपोच मिळणार आहे तुम्हाला. तुमचा ऍड्रेस डिटेल मध्ये मला पाठवायचा आहे. 2-3 दिवसामध्ये तुमच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील मिळणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे, किंवा 9823435060, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अभिजित सर्च अकॅडमी नावाचा ऍप आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. चला तर मग जे अपडेट आलेले आहे त्या ठिकाणी त्यावेळेस आपलं काय आलेलं आहे ते बघणार आहोत. विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी. नागरी प्रकल्प म्हटलेला आहे. नागरी म्हणजे शहरी, नागरी म्हणजे शहरी सर्व. छत्रपती संभाजीनगर विभाग, आता प्रत्येक विभागात वेगळा आहे. अमरावती असेल, नागपूर असेल, कोकण असेल, ओके, पुणे विभाग, नाशिक विभाग, सगळ्या महिलांपर्यंत हे लेटर पोहोचवायचं आहे. ह्या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मी शेअर करणार आहे. अंगणवाडी सेविका काय म्हटलेला आहे विषय, अंगणवाडी सेविकातून मुख्य सेविका पदोन्नती कोठ्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरती कधीचा आहे, 6 ऑगस्टचा आहे हा पत्र आज आलेला आहे. रिक्त पद भरती संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना सुधारित पात्रता लक्षात घेऊन कार्यवाही करण्याबाबत याची वेबसाईट मी खाली दिलेलीच आहे, तरी सुद्धा सांगतोय. ICDS.government.in या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईटला जाऊन फॉर्म भरायचा आहे. इतर संदर्भ आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई. उपयुक्त संदर्भीय विषयास अनुसरून माननीय आयुक्तालयाच्या संदर्भीय पत्रान्वये अंगणवाडी सेविकातून मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील रिक्त पद भरती करिता संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात सादर करताना सुधारित पात्रता लक्षात घेऊन सूचित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की संदर्भीय पत्रातील सूचनेनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व त्याबाबत पोहोच आपल्या दप्तरी जप्त करून ठेवण्यात यावी, जतन करून ठेवण्यात यावी. ओके, विभागीय आयुक्त आहेत महिला आणि बाल विकास छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर, कृष्णा राठोड सर आहेत. ओके, चला त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे काय आलेलं आहे अपडेट. हे सांगितलं त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा जो नवीन जाहिरात आलेली आहे त्यानुसार कोणकोणत्या विभागामध्ये कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर 1, 2, 3, 4, 5, 6 विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग. त्यामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना काय पात्रता आहे ते एकदा सांगतोय. 3 जुलै 2026च्या जे पण म्हटलेला आहे. महिला आणि बाल विकास अधिसूचना, रेट पिटिशन वगैरे जो निर्णय झालेला आहे त्यानुसार आपण एकदा पात्रता बघणार आहोत. मुख्य पात्रता निकष काय ठेवण्यात आलेले आहेत. ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे, जन्म दिनांक आपण कधी
आपला डेट ऑफ बर्थ कधीचा आहे, आपल्याला फॉर्म भरतात एकदम स्पष्ट व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. ओके, बघा सांगतो व्यवस्थित. प्रस्तावित आहे त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्षे विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या सेविका म्हणजे 1 जानेवारी 2025 पर्यंत ज्यांची नागरी म्हणजे शहरी भागामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षे सेवा बजावलेली आहे अशा महिला भगिनी. ग्रामीणची वेगळी जाहिरात आहे 228 पदांची पुढच्या महिन्यात येणार आहे. तुमच्यासाठी सुद्धा ही मागच्या वर्षी जाहिरात आहे त्यामुळे त्यांनी 2025 मागचं धरले. आता ह्या 2026 नंतर पकडणार आहेत. 1 जानेवारी 2025 रोजी तुमचं वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे तुमचा जन्म दिनांक तुम्ही कधी जन्म झालेला पाहिजे तुमचा 1 जानेवारी 1975 नंतर जन्मलेल्या असणं गरजेचं आहे. 1 जानेवारी 1975 परत देतोय लिहून. ओके, जानेवारी नंतर 1 जानेवारी नंतर संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या सेविका तसेच मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता म्हणजे MSIT असेल तर ठीक, नसेल तर तुम्हाला 2 वर्षामध्ये द्यायची आहे. मराठी भाषा उत्तीर्ण आवश्यक राहील. तसेच हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षाच्या आत तुम्हाला प्रमाणपत्र सादर करायचं आहे. ओके, तर फॉर्म कधीपासून भरायचे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित TCS संस्थेत सांगितलेलं आहे 13/7/2026 रोजीच्या पत्रान्वये 7 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कार्यवाही करायची आहे. माधवी सर देशमुख आहेत आयुक्त महाराष्ट्र राज्याच्या नवी मुंबई एकात्मिक बाल विकास सेवा योजना. ओके, याचा पुढे बघणार आहोत आपण. अभ्यासक्रम काय आहे, कागदपत्र काय लागणार, कागदपत्राचा व्हिडिओ टाकलेला आहे या चॅनलला. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रांची यादी ते एकदा बघून घ्या. ते जर नसेल तर 2 दिवस थांबा. 21 तारीख शेवटची आहे, ते वाढू पण शकते तारीख. लगेचच घाई करू नका. मी याचा सेपरेट व्हिडिओ पूर्ण प्रोसिजर म्हणजे लॉग इन पासून ते तुमचं पेमेंट पर्यंत पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. A to Z प्रोसेस असणार आहे. त्यासाठी वेळ आहे. तुम्हाला ते व्हिडिओ शेअर केला जाणार आहे, बघता येणार आहे. त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. स्वतःचा फॉर्म स्वतः भरायचा आहे. नेट कॅफेवर जरी गेलात तरी, कारण जर फॉर्म चुकला तर तुम्हाला परीक्षेमधनं बाद केलं जाईल, परीक्षा देता येणार नाही. त्यासाठी काळजी घ्या. सगळ्यात महत्वाची यशाची पहिली पायरी म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरणे, यशस्वी होणे. त्यामध्ये व्यवस्थित फॉर्म भरता आला पाहिजे. त्याची प्रिंट जपून ठेवायची आहे. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागणार आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे ज्या महिलांनी ऑलरेडी फॉर्म भरले, दुसरं एक आहे पत्र, ते तुम्हाला दाखवतोय लगेचच. थोडस थांबा, लगेच कोणी स्किप व्हायचं नाही, इथनं बाहेर पडायचं नाही, कारण तुम्हाला तुमच्यासाठी हे मी पत्र काढलेलं आहे, झालेलं आहे, तुम्हाला दाखवायचं आहे की ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांना फॉर्म भरायचा आवश्यक आहे किंवा नाही. बघा, वेबसाईट कोणती आहे तर 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्टच्या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. सदर अर्जाचे प्रारूप icts.government.in या वेबसाईट वरती प्रसिद्ध झालेले असून अंगणवाडी सेविकांनी अगोदर जाहिरातीमध्ये अर्ज केलेला नाही त्यांनी सदर कालावधीत अर्ज सादर करावा. म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, गरज नाही. ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहे, ज्यांचं आता वय बसत आहे 50 वर्षाच्या आत आहे, 10 वर्षे सेवा आहे, अशा नागरी म्हणजे शहरी भागातील महिलांनी फॉर्म भरणे चालू करायचं आहे. फक्त 1-2 दिवस थांबायचं आहे, कारण त्याचा पूर्ण व्यवस्थित तुमचे कागदपत्र आहेत का, तुमचं जे अर्जाचं प्रारूप आहे ते वेबसाईट वरती घ्यायचं आहे. ओके, चेक करायचं आहे. हे पूर्ण माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यानंतर तुम्हाला आता जाहिरात आलेली आहे. शासनाचं काम केलेलं आहे. तुम्ही सुद्धा 15 वर्ष झाले वाट बघत होता डिपार्टमेंटल अंतर्गत परीक्षेची, तर त्या परीक्षेकरिता आता ही जाहिरात प्रसिद्ध झाली. 3.5-4 महिन्यानंतर परीक्षा होणार आहे. त्यासाठी करावा लागणार आहे आपल्याला अभ्यास, आणि अभ्यासाकरिता योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे, कारण तुमचा गॅप पडलेला आहे. यामधनं तुम्हाला 200 पैकी 150च्या जवळपास मार्क पडायचे आहेत. त्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याकरिता अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन अकॅडमी आहे. आपल्या मोबाईल वरती ऍप्लिकेशन डाउनलोड करता येणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे. सर्व विषय शिकवले जाणार आहेत. यामध्ये सर्व विषयाच्या नोट्स असणार आहेत, दिल्या जाणार आहेत. टेस्ट सिरीज अवेलेबल होणार आहे. सर्व मिळण्याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 नंबर आहे. आणि ज्यांना नोट्स हवी आहेत ICDचे आहेत, पोषण अभियान, मराठी व्याकरण, इंग्लिश सगळ्यांच्या नोट्स आपण घरपोच देणार आहोत. तर नंबर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. थँक्यू.